दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून भाजपनं काशीनाथ चौधरीवर आरोप केले, त्यांचाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं, रोहित पवारांचे ट्विट करत आरोप। काशीनाथ चौधरीच्या भाजपा प्रवेशाला स्थगिती, काशीनाथ चौधरींनी काल भाजपात केला होता पक्षप्रवेश, काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोप। भाजपा पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेले काशीनाथ चौधरीची उद्या पत्रकार परिषद, पालघरच्या उमरोळीमध्ये चौधरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार। काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तेव्हा आरोप लावला नाही, संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं। फडणवीसांचं रोहित पवारांना उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम, अद्वै हिरे उद्या भाजपात प्रवेश करणार। अद्वै हिरेंची माहिती, अद्वै हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे देखील भाजपात प्रवेश करणार। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। विरोध असताना देखील हॉस्पिटल पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला, दमानी यांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात। तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपुरतं मर्यादित नाही, सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेले राणा जगजितसिंह सध्या भाजपात असल्याचीही करून दिली आठवण। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीला आता अहवाल उद्या सादर केला जाणार आहे। नोंदी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे। चौकशी समितीचा अहवाल सादर केल्यानंतर दोषी कोण ते समोर येईल। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीला मुदतवाढ मिळालेली आहे। कंपनीला 24 तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। दिग्विजय पाटील यांच्याकडून JDR कडे जो आहे तो मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आला होता। आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करायची, उद्धव ठाकरेंकडून विचारणा। ठाकरे बंधूंची जागा वाटपाबाबतची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपच्या जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला, ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्व्हे। शिंदे आणि भाजपामध्ये कशा पद्धतीनं वाटल्या जाणार जागा या संदर्भात सर्व्हे, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार। माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटलं। 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता? गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। दरम्यान शासकीय उद्घाटनाआधी शिवस्मारकाचं उद्घाटन करत जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका। माझ्या मुलाचा अभिमान वाटतो, शिवपुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची भाजप प्रदेश कार्यालयात उद्या दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक। भाजपा निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार। बिहारमध्ये 4.5 कोटी मतदार होते आणि 7 कोटींपेक्षा जास्त मतदान झालं, मग 2.5 कोटी मतदान कुठून आलं? शर्मिला ठाकरेंचा सवाल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन। 11 वर्षांनंतर ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना एकत्र अभिवादन। तर आधी समाजकारण आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमा सर्कलमधील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीची नोटीस। कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस। विधानसभा सदस्य रमेश बोरणार यांनीही मार्च महिन्यामध्ये विधिमंडळात अंधारेंविरोधात हक्कभंग आणला होता।